जंतर मंतर येथे झालेल्या युवकांच्या आंदोलनावरून काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी भाजप आणि आरएसएस वर निशाणा साधलाय। आंदोलकांवर लाठीचार्ज न करता त्यांच्याशी समन्वयाने चर्चा करून मार्ग काढला असता तर परिस्थिती वेगळी राहिली असती, अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे। युवकांच्या आंदोलनामुळेच आरएसएस आणि भाजपला रस्त्यावर उतरावं लागलं असून त्यामुळेच आरएसएस प्रमुख मोहन भागवत आता युवकांशी संवाद साधणार असल्याचं भाई जगताप म्हणाले। युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूयात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप आपल्या सोबत आहे। भाऊ, 4 तारखेला आरएसएसचा कार्यक्रम होणार आणि त्या जेनजीला ते मार्गदर्शन करणार आहे। कसं पाहता भाजपच्या आणि आरएसएसच्या भूमिका? आणलं ना देशाच्या जेनजीने रस्त्यावर आणलं की आहे ना, हे देशाच्या पंतप्रधानांना आणि देशाच्या सरकारला तर आणलं नाक मुठीमध्ये घेऊन नाक घासत त्यांना धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावाच लागला। की आता जर आरएसएसचे प्रमुख भागवत जी हा जर प्रयत्न करत असतील तो त्यांचा अधिकार आहे, त्याने तो करावा। पण आपला पूर्णतः आदर ठेवून भागवतजी ते जेव्हा ते बसले होते उपोषणाला त्यावेळेला जर आपण तिथे गेला असतात आणि त्यांना जर हे केलं असतं तर ते ह्या गोष्टी घडल्या नसत्या। ही तेच जनजी आहे ज्यांना तुमच्या सरकारने आरएसएसच्या लोकांनी त्यांना आतंकवादी म्हटलं, त्यांना पाकिस्तानमधले लोक तिथे घुसले ते असले तुमची वक्तव्य आहेत। त्यामुळे तुम्हाला त्यांनी या देशाच्या युवा पिढीने युवा ताकदीने तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये काय ताकद आहे ती दाखवून दिलेली आहे। सरकारला दाखवून दिले, तुम्हालाही दाखवून दिलेली आहे। आणि म्हणून तुम्ही रस्त्यावर आता जर त्यांच्या मेळावे घेत असाल तर तो तुमचा अधिकार आहे, तो घ्यायला काहीही हरकत नाही। परंतु या ताकदीकडे ज्या पद्धतीने आपण दुर्लक्ष केलं आणि ज्या पद्धतीने त्यांना पोलिसांनी मारलं आणि त्यांचे हात तुटले, पाय तुटले, डोकं फुटलं, एक मुली शहीद झाली, तेव्हा सुद्धा मला मोहन भागवतांचं एकही स्टेटमेंट मला माहीत नाही आहे। त्यामुळे हे सगळं जे काय तुम्ही करताय त्याला जेनजी कसा प्रतिसाद देते पाहूया। मात्र आता ज्या प्रकारे आंदोलन पेटलं होतं त्यानंतर युवकांचा भाजपला होत असलेला विरोध सोशल मीडियावर म्हणा इतर ठिकाणी त्याला कुठं पाहिल्यानंतर कुठं आरएसएस म्हणा भाजप हे बॅकफुटवर आलेलं दिसत आहे। होय, जाहीर आहे ना, म्हणून मी म्हटलं तर रस्त्यावर बॅकफूट तर सोडा, रस्त्यावर आणलंय या देशाचं भविष्य, ह्या देशाची युवा शक्ती यांनी देशाच्या आंदोलनाची एक वेगळी दिशा महात्मा गांधींच्या दिलेल्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने हे होऊ शकते हे दाखवून दिले। त्यामुळे यांच्या हे बॅकफूटवरनं हे रस्त्यावर आणलंय। काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर एक सुनीता वहिनीला गुंगी गुडिया म्हटलं, त्याबद्दल काँग्रेसची काय भूमिका? तेवढी एक गोष्ट आहे, काँग्रेसची फक्त काय भूमिका काय याच्यामध्ये असू शकते? ज्या प्रकारे कसं आहे की त्या वक्तव्याचा तो वक्तव्य काहीतरी संदर्भामध्ये बोललं गेलं आणि तो संदर्भ असा होता बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारले जात होते पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारले होते। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे उठून पत्रकार परिषद संपली वगैरे, कोण धनंजय मुंडे? त्या स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, प्रश्न त्यांना विचारला गेला होता। आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही रावणराज चालू आहे, कोण जबाबदार आहे त्याला? त्यांनी प्रश्न विचारला, त्याच्यात काय एवढी हिंमत धनंजय मुंडेने अजितदादा असताना दाखवली असती का? त्यामुळे त्या काही बोलल्या नाहीत। म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सकपाळजी ते म्हणाले की त्या काहीतरी बोलायला हव्या होत्या। आणि मला हे माहिती आहे सुनेत्रा वहिनींचं की त्या दादा जरी उपमुख्यमंत्री होते, राजकारणात काम करत होते, सुनेत्रा वहिनींचं काम सार्वजनिक जीवनामध्ये आणि सोशल जीवनामध्ये प्रचंड मोठं आहे। त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा राहते की त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं आणि त्या करतील। त्यामुळे इंदिरा गांधींना सुद्धा या देशामध्ये गुंगी गुडिया बोललं गेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी अख्ख्या जगभराला दाखवून दिलं तर आपल्या नेतृत्वाची झलक आपण पण करा। एकंदरीत ज्या प्रकारे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर गुंगी गुडिया बोलण्यात आलेल्या आहेत त्यांना मात्र कुठेतरी कोणत्या संदर्भात बोलण्यात गेलं या संदर्भातलं स्पष्टीकरण भाई जगताप यांनी दिलेलं आहे। कॅमेरामॅन अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई।